तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो होतो उसाटण्यामध्ये. उसाटण्यामध्ये आणि आज एक महोत्सव झाला, मोठा महोत्सव झाला. बैलगाडी क्षेत्रातला एक चांगला महोत्सव पार पडला आहे आणि आपल्यासोबत पण आपले मित्र आहेत, त्यांनीसुद्धा आज गुलाल चांगल्या पद्धतीने केला आहे. तर त्यांच्या बैलांनासुद्धा शुभेच्छा देऊया, कारण की आज आपल्याला सर्वांवरतीच चांगले दिवस आलेत आणि चांगल्या गोष्टी यांच्यासाठी पण घडली आज. तर यांची मुलाखत करूया. दादा, तुमचं नाव सांगा आणि बैलांचे नाव सांगा. माझं नाव परेश म्हात्रे, मुलेखंड उरण. हां. आणि बैलांचे नाव एक पावर आणि अर्जुन. हो. तर दादा, आजची शर्यत कशी झाली आणि कशा पद्धतीचा गुलाल झाला आजचा? आजची शर्यत म्हणजे बोलायचं झालं तर आमची म्हणजे अपोजिट विरुद्ध गाडी होती, ती नंबरमधली गाडी होती सध्याची कंडिशनला, ती गुलालातली गाडी आहे. आणि हा आमचा आत्ताच 4-5 दिवस झाले सरपंच ग्रुप नौपाडा दासे पनवेल कान्हा पाटील, हा यांचा अर्जुन आणि हा मुलेखंडचा पावर, ही गाडी आम्ही उभ्या केली आणि आज पळवली. बरोबर. आणि आजचा परफॉर्मन्स कसा वाटला बैलांचा आणि कशी गती होती आज? आज एवढे दिवस बैल पळत होता, पण आज जो आम्हाला गती लागली ती आम्हाला जास्त गतीने गाडी पळाली. बरोबर. आणि काय सांगशील, आता दोन्ही बैल तुमच्या समोर आहेत आणि ह्या बैलाचा परफॉर्मन्स कसा आहे? पहिला तर ह्या बैलांचा, ह्या बैलाचा बोलल्यानंतर महबूबची शिकवण या अर्जुनला आहे. हो. आणि त्याला शिकवलं आपलं एक म्हणजे घाटावरचा बैल त्यांनी शिकवला. बरोबर. आणि महबूबला यांनी ट्रेन केलेला आहे. ट्रेन केला. महबूबचा हा एक बोलायचा शिष्य आहे. बरोबर. आणि हा आपण घाटावरून आणलेला बैल आहे. बरोबर. तुला हा घाटावर. तर काय सांगशील आजच्या गुलालाबद्दल आणि आजचा आनंद कसा साजरा होणार आहे? आजचा गुलाल बोलल्यानंतर आज दिवस पण आपला उसाटण्याचा मैदान बोलल्यानंतर हा प्रत्येकाचा आवडता मैदान असतो, आवडता. आणि तिथं आम्ही हा गुलाल घेतला तो आम्हाला खूप आनंद करतो, आम्ही फुल एन्जॉय करू. बरोबर. कारण की नक्कीच एन्जॉय करा मित्रांनो, कारण की आपला बैल आपल्या मालकासाठी जीव तोडून धावतो. तर आपण एक दुसरे पण मित्र आहेत आपले मंदार, त्यांच्याशी पण बोलू आपण. मंदार, तर काय सांगशील मित्रा आजच्या जोडीबद्दल आणि आजच्या शर्यतीबद्दल काय सांगशील? सांगायचं झालं तर दोन्ही बैल आपली घरची गाडी आहे. हो. कारण का महबूब आपण म्हणजे एकदम म्हणजे जवळचा संबंध आहे. हो. आपले म्हणजे मोठे भावासारखे. बरोबर. आपल्याला कधी बैल म्हणजे पाहिजे असला कधी पण एक बनवून आपल्याला बैल देतात. बरोबर. प्लस बैल सोडायला कधी पण कुठं असला प्रत्येक आपल्या सपोर्ट असतो. परत आपले मथुरवाडीचे मालक झाले राहुलभाई पाटील, आडवले कल्याण, शुभम झाला, गौरव झाला, यांचा आम्हाला नेहमी सपोर्ट असतो प्रत्येक अड्ड्यात. बरोबर. काही असो, बैल सोडायला असो किंवा ड्रायव्हर असो, प्रत्येक अड्ड्यात सपोर्ट असतो आम्हाला. बरोबर. कारण की आपल्याला एकामेकाच्या सोबतीनुसार चाललं तर आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये चांगले दिवस येतील आपल्याला आणि मैत्रीपूर्ण सगळ्या शर्यती झाल्या तर आपल्याला मजा सुद्धा घेता येईल शर्यतीची. तर हा एक बैल आपला समोर दिसतोय, तो त्याच्याबद्दल काय सांगशील? हा जो बैल आहे त्याच्याबद्दल. तो बैल आम्ही आत्ताच नवीन घेतलेला आहे. लगातार मला वाटते हा 8वा गुलाल आहे लगातार. तर लगातार तुम्हाला गुलालांचा एक तोफेर फटकार चालूच आहे तुमच्याकडे आणि नक्कीच तुम्हाला हा गुलाल सुद्धा कायमस्वरूपी राहू दे तुमच्याकडे आणि बैलांनी सुद्धा तुमचं नाव करू दे. कारण की जेव्हा बैल पळतात तेव्हा मालकाचं नाव होतं आणि मालकाचं सुद्धा कर्तव्य की आपल्या बैलावरती चांगलं लक्ष ठेवणं आणि आपल्या सर्व पोरं कामावरनं सुट्टे घेऊन येतात शर्यतीसाठी. बरोबर. सर्व आपल्या हक्काची पोरं आहेत. बरोबर आहे. आणि मित्र परिवार ज्यादा जोपर्यंत नाही तोपर्यंत आपण कोणतेही शर्यत करू शकत नाही. मोठा मालक. हां. नमस्कार दादा. तर हे आपले मोठे मालकसुद्धा आहेत. तर मित्रांनो, आपल्यासोबत आपले मोठे मालकसुद्धा आहेत, कारण की प्रत्येक बैलाचे एक छोटा मालक आहे, मोठा मालक असतोच प्रत्येक बैलजोडी मागे आणि आपले मोठे मालकसुद्धा आहेत. मालक, काय सांगाल की आपल्या आज बिनजोडबद्दल, आज शर्यतीबद्दल काय सांगाल? काही ना, आम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये नवीन आहोत, पण आमच्या पावरने आम्हाला म्हणजे 8 गुलाल लगातार मिळवून दिलेले आहे. म्हणजे एक वेगळी ओळख निर्माण, वेगळी ओळख करून दिली. बरोबर आहे. आणि तुम्ही जी मेहनत घेताय दादा, ते नक्कीच तुमची बैलं तुम्हाला त्याचे पांग फेडतात आणि तुम्हाला नक्कीच गुलाल मिळवून देतात प्रत्येक अड्ड्यामध्ये. त्यामुळे बैलांसुद्धा आभार मानावे लागतील. आणि आपल्या बैलांना व्यायाम कसा असतो आणि काय खावटी असते आता सध्या? नाही, ते सर्व परेश म्हात्रे आणि मंदार चव्हाण आणि हे सर्व आपले मित्र परिवार हे सर्व करत असतात. आपण फक्त शर्यतीला फक्त येतात. बाकी सर्व नियोजन वगैरे मंदार चव्हाण, परेश म्हात्रे हे आणि ओमकार तेलंगे, बाबल्या, हे सर्व म्हणजे आपले मित्र परिवार सर्व. बरोबर. हे सर्व करतात. तर हल्लीचं क्षेत्र असं आहे का पोरं आहे तर सर्व आहे. क्षेत्रामध्ये मुलांशिवाय काय नाही. बरोबर आहे. कारण की आता बघू शकता तुम्ही, कारण की मित्र परिवार जोपर्यंत सोबत असेल त्यावेळेला आपण बैलगाडी क्षेत्र चांगल्या पद्धतीने खेळू शकतो आणि आपल्याला प्रत्येक अड्ड्यामध्ये सक्सेस घ्यायचा असेल तर आपल्या मित्रांची खूप साथ गरजेची असते. 100%. कारण का आज आहे ना, आमचा मित्र परिवार एवढा मोठा झाला आहे ना का या पावर मुळे झाला. आणि सर्जा आपला घरचा बैल आहे. बरोबर. यांच्या मुलं आपला म्हणजे मित्र परिवार भरपूर झालेला आता. थोड्या काही गोष्टी मुलं मित्र परिवार थोडा आलेले नाहीत आज, नाही तर भरपूर मोठा आपला मित्र परिवार आहे. बरोबर आहे. नाही, मित्रांची साथ दादा खूप गरजेची आहे. आणि येणाऱ्या 2 तारखेच्या भिवंडीला आपल्या पिंपळघरला जे मैदान होणार आहे मुंबई केसरीचं, त्याच्यामध्ये दादा कसं नियोजन असलं आहे आपल्या 2 बैलांचं? बिनजोडचं येतं ना, भगवान हीच गाडी पळणार. हीच गाडी
नक्कीच, कारण की दादा आपला मुंबईला जो अड्डा होणार आहे मुंबई केसरीचा, तो चांगला एक मानाचं मैदान होणार आहे. पहिल्यांदाच अड्डा होणार आहे. पहिल्यांदा मुंबईमध्ये, पूर्ण मुंबईमध्ये हे पहिलं मैदान असणार आहे, फेऱ्याचं मैदान होणार आहे. त्यामध्ये सुद्धा दादा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, आणि येत्या दिवसामध्ये पण आपले बैल असेच गुलाल करू देत, आणि ह्यानुसारच तुमच्या बैलाला सुद्धा एक गुलालाचा एक जो चौका षटकार जो चालू आहे तो कायमस्वरूपी राहू दे. आणि आपण मित्रांनो आता वेळ झालेली आहे, कारण की अंधार पडला आहे, त्यामुळे व्हिडिओची क्लॅरिटी पण येत नाही आहे. आणि आमच्या मुलेकण गाव आहे, छोटासा गाव आहे, त्याच्यामुळे पहिलाच बैल आहे, आणि पहिलाच बैल म्हणजे गावाचं नाव पुढे घेत चाललंय. बरोबर, लगातार 8 शर्यती जिंकून. बरोबर, कारण की जेव्हा बैल पडतो तेव्हा एका मालकाचं नाव, मुलांचं, गावाचं, सर्वांचं नाव, मालकाचं नाव मोठं नव्हतं, पूर्ण गावाचं नाव मोठं होतं, कारण की तो गावचा बैल असतो पळणारा. तर नक्कीच मित्रांनो आता उजेड कमी होतोय, त्यामुळं व्हिडिओची क्लॅरिटी कमी होत चालली आपल्या, आणि आपण नक्कीच एक दिवशी वेळ काढून यांच्या गोट्यावरती जाऊन नक्की त्या 2 बैलांची एक मोठी मुलाखत करू, आणि डिटेलमध्ये तुम्हाला बघायला नक्कीच भेटेल. तोपर्यंत तुर्तास थांबूया आणि परत एकदा आपल्या मित्रांना नक्कीच भेटूया. धन्यवाद.